जो मनासी चाडन सांगे प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला. धनोबराय हरिनामाला संभोग म्हणतात. श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला. ही श्रद्धा म्हणजे काय? नाथ महाराज लिहित आहेत की माझ्या नामाची अति आवडी तया नाव श्रद्धा रोकडी. माझ्या नामाची अति आवडी तया नाव श्रद्धा रोकडी. भगवंताच्या नामाची अतिशय आवड म्हणजे श्रद्धा. आणि या श्रद्धेला हे आवडीने घेतलेल्या हरिनामाला ज्ञानोबराय संभोग म्हणतात. जो श्रद्धेशनी संभोगे सुखिया झाला. भोग आणि संभोग, ज्ञानोबराय हरिनामाला संभोग म्हणतात. तुम्ही गुलाबजामुन खातायत, हा भोग आहे. गुलाबजामुन खात असताना या एका भोगानं एका वेळी एकाच माणसाला आनंद होतो. तुम्ही गुलाबजामुन खातायत, तुम्हाला एकट्याला आनंद होईल, पण तुम्ही आपल्या पत्नीसोबत मिलन करतायत, हाही एकच भोग आहे. आणि या एकाच भोगाने एकाच वेळी पती पत्नीला सारखाच आनंद होतो, हा संभोग आहे. तुम्ही गुलाबजामुन खातायत, हा एक भोग आहे. ह्या एका भोगानं एका वेळी एकाच माणसाला आनंद आहे. पण पती पत्नीचं मिलन हाही एकच भोग आहे. आणि एकाच भोगाने एकाच वेळी पती पत्नीला सारखाच आनंद, हा संभोग आहे. अर्थात एका भोगाने एका वेळी एका माणसाला आनंद, हा भोग. एकाच भोगाने एकाच वेळी दोन माणसाला सारखा आनंद, हा संभोग आहे. आणि म्हणून हरिनाम हा संभोग आहे. पती पत्नीला मिलनानं या एकाच भोगानं दोघालाही सारखाच आनंद, एकाच भोगानं दोघाला सारखा आनंद. हरिनाम हा भोग आहे. आणि हरिनाम रूपी एका भोगानं भक्त आणि देव दोघालाही सारखा आनंद, आणि म्हणून हरिनाम संभोग आहे. मनासी चाडन सांगे प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला. हरिनाम संभोग आहे. अर्थात हरिनाम घेतल्यानंतर भक्त जितका आनंदी होतो तितकाच देवही आनंदी होतो. का? तो भक्ताच्या बाजूला देव उभा असतो. माझी भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. भक्त हरिनाम घेतोय, हरिनामाने भक्त आनंदी होतोय, पण भक्ताच्या बाजूला देव उभा आहे. ते देवही त्या भक्तानं घेतलेलं हरिनाम खातो आणि त्या भक्ता इतकंच आनंदी होतो. त्या भक्ता इतकंच आनंदी होतो. मग काय झालं? हरिनाम हा एक भोग आहे. हरिनाम रूपी एका भोगानं एकाच वेळी भक्त आणि देव दोघालाही सारखाच आनंद. पती पत्नीचं मिलन हा एक भोग आहे, पण एकाच भोगाने एकाच वेळी पती पत्नीला सारखा आनंद, म्हणून तो संभोग आहे. पती पत्नीचं मिलन एकच भोग आहे, पण एका भोगाने दोघाला आनंद आहे, नवरा बायकोला, म्हणून तो संभोग आहे. हरिनाम हा एकच भोग आहे, पण एका हरिनामानं भक्त आणि देव दोघाला सारखा आनंद, म्हणून तो संभोग आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय हरिनामाला संभोग म्हणतात. आणि माऊली लिहित आहेत की मनासी चाडन सांगे प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला. तात्पर्य, भक्त हरिनाम घेऊन स्वतःत आनंदी होतो, तितकंच आनंदी देवालाही करतो. तितकंच आनंदी देवालाही करतो. आणि देव का आनंदी होतो हरिनामानं? तर हरिनाम हे देवाचं खाद्य आहे. हरिनामातून मिळणारं प्रेम हे देवाचं खाद्य आहे. आणि म्हणून भक्त जिथं कुठं नामस्मरण करत असतील, देव तिथं टपकन टपकतो. देव तिथं उडी मारून जातो. कुठेही न दिसे पाहताना उडी घाली अवचिता. जिथं नामस्मरण चालू आहे तिथं देव काठी घेऊन उभा असतो. का? तर भक्तानं घेतलेलं नाव देव खात असतो आणि नाव खाऊन आपली भूक भागवतो.
आणि म्हणजे भक्त स्वतः नामस्मरण घेतात, स्वतः आनंदी होतात आणि देवाला नाव खाऊ घालून देवाची भूक भागवतात, देवाला आनंदी करतात. म्हणून असे भक्त, असे नामधारक, नित्य नामधारक देवाला आवडतात. आणि म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला नित्य नामधारक का आवडतात? तर नित्य नामधारक देवाचं नाव घेऊन स्वतः आनंदी होतात, पण देवालाही तितकंच आनंदी करतात नामानं. का? तर देव भक्तानं घेतलेलं नाम खातो आणि तृप्त होतो. हरिनाम हे हरिनाम हे देवाचं खाद्य आहे. हरिनाम हे देवाचं खाद्य आहे. आणि म्हणून नित्य नामधारक देवाला आवडतात. आणि म्हणून कुठेही कीर्तनात, प्रवचनात, हरिकथेत देव काठी घेऊन उभा असतो. आणि म्हणून श्री संत जनाबाई लिहितात की संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत. तेथे असे देव उभा, कैसी समचरणाची शोभा. देवा कीर्तनाची आवड मोठी, एका जनार्दनी पडली मिठी. देवाला नाम संकीर्तन, देवाला हरिकीर्तन फार आवडतं. का? तिथं देवाच्या नावाचा जयघोष चालू असतो, रामकृष्ण हरी नामाचं भजन चालू असतं आणि ते भजन देवाला खायला मिळतं. हनुमंत तुकोबाराय म्हणतात की थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. देवाच्या घरी सगळं आहे, फक्त एकच दुष्काळ आहे. कशाचा? प्रेमाचा. आणि प्रेम काय? आवडीनं देवाचं नाम घेणं हेच प्रेम आहे. देव तुमचं प्रेम खातो म्हणजे तुमचं नाम खातो. तुम्ही जे नाम घेतात ते खातो. नाम हे देवाचं खाद्य आहे. भाकरी आमचं खाद्य आहे, नाम देवाचं खाद्य आहे. आणि म्हणून तुम्ही हरिनाम घेतलं की देवाला नाम खाऊ घातलं, देवाची भूक भागली. आणि जो देवाची भूक भागवतो तो मनुष्य देवाला आवडतो. जो देवाची भूक भागवतो नामाच्या रूपानं तो मनुष्य देवाला आवडतो. आणि म्हणून नित्य नामधारक देवाला आवडतात. मग नित्य नाम घ्या, तुम्ही देवाला आवडाल, तुम्ही देवाला आवडाल. आणि म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो रात्रंदिवस नाम घेतो तो अनेक कारणामुळे देवाला आवडतो. हजारो कारण आहेत, पण प्रमुख मी 2 कारणं सांगितली की नित्य नामधारक धर्म जोपासतो. धर्मामुळं समाजात सुखशांती नांदते आणि समाजात सुखशांती नांदावी हे देवाला आवडतं. का समाज सुखी ठेवणं देवाचं कर्तव्य आहे, तो पालनहार आहे. आणि म्हणून नित्य नामधारक देवाला आवडतात. आणि दुसरं कारण, नित्य नामधारक नाम घेऊन स्वतः आनंदी होतात, देवालाही तितकंच आनंदी करतात, देवाला नाम खाऊ घालतात, देवाचं पोट भरवतात. म्हणून नित्य नामधारक देवाला आवडतात. इतरही कारणं जोडता येतील. आता आम्ही भगवंताची लेकरं आहोत, मग नित्य नाम घेतल्यामुळं आम्हाला मुक्ती मिळेल. मुक्ती मिळाली की आम्ही देवाच्या घरी जाऊ, देवाच्या आत्मस्वरूपात जाऊ, देवाची भेट होईल. मग कोणत्या बापाला वाटत नाही माझं लेकरू माझ्याकडे यावं? एखादा मुलगा अमेरिकेला नोकरीला आहे, बापाला सहज वाटतं एखाद्या वेळेस भेटायला यावं वर्षभरात. तर देव वैकुंठात आहे किंवा आत्मस्वरूपात आहे. आम्ही मुक्ती मिळवली आणि आत्मस्वरूपात गेलोत, देवाला भेटलोत, देवाला आवडेल, आनंद होईल. मग तुम्ही भक्ती करून मुक्ती मिळवता, ती नामाच्या बळावर मुक्ती मिळत तुम्ही देवाजवळ जाता. हे घडतं कशामुळं? नामामुळं. आणि म्हणूनही नामधारक देवाला आवडतो. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या बरा, म्हणूनही नामधारक देवाला आवडतात. अशी अनेक कारणं आहेत. हरिनामानं भक्त आपला तर उद्धार करून घेतोच, पण हरिनाम घेऊन तो देवाला सुखी करतो. हरिनामाने देवाची भूक मिटवतो. या 2 प्रमुख कारणामुळं आणि समाजात धर्माची स्थापना करतो. नामधारक नाम घेऊन स्वतः आनंदी होतो, मोक्ष मिळतो. नामधारक त्याचा फायदा करून घेतो. नामाने अनंत फायदे होतात. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठली. एका विठ्ठलाच्या चिंताने अनंत फायदे होतात आपले. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठली. हरिनामाच्या चिंतनानं आम्हाला प्रत्येक गोष्ट मिळू शकते. आमच्या वैयक्तिक लेवलला हरिनामानं आम्ही आमचे फायदे करून घेतो. पण आम्ही हरिनाम घेतल्यामुळे देवाचे काही फायदे होतात, वैयक्तिक देवाचे काही फायदे होतात आमच्या हरिनामामुळं. त्यातला पहिला फायदा आहे की आम्ही हरिनाम घेतलं तर समाजात धर्म नांदतो,
सुखशांती नांदते की जे देवाला आवडतं. आणि आम्ही हरिनाम घेतल्यामुळं हे हरिनाम देव खातो, देवाची भूक भागते. प्रमुख या 2 कारणामुळं नामधारक देवाला आवडतात. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामधारक बना, नित्य नामधारक बना, रात्रंदिवस नाम घेणारे बना, देवाची आवड देवाला. आणि असा जो नित्य नामधारक आहे, मग तो आत्मज्ञानी संत असो किंवा साधारण जीव असो, तो देवाला आवडतो. त्यातली त्यात जो आत्मज्ञानी नामधारक आहे तो देवाला जास्त आवडतो आणि तो संत असतो. नित्य नामधारक आहे, आत्मज्ञानी आहे, संत आहे, त्याच्या भेटीसाठी देव उतावीळ असतो. आणि असा संत हा देवाचाही देव असतो, इतका तो देवाला आवडतो. आत्मज्ञानी नित्य नामधारक संत देवाला किती आवडतो. देव म्हणतो योगिया जो म्हणिजे तो देवाचा देव जाणिजे, सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. योगिया जो म्हणिजे तो देवाचा देव जाणिजे, सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. जो आत्मज्ञानी संत आहे आणि नित्य नामधारक आहे, आत्मज्ञानी संत नित्य नामधारक असतो. नित्य नामधारक आत्मज्ञानी संत हा देवाचाही देव असतो, देवाचं चैतन्य असतं, असं देवच बोलतोय, इतका तो देवाला प्रिय असतो. आणि मग ज्ञानवारा लिहितात की योगिया जो म्हणिजे तो देवाचा देव जाणिजे, सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. मग अशा देवाचा देव असलेल्या नामधारक संताला भेटण्यासाठी देव उतावीळ असतो. असा संत देवाला किती आवडतो, किती आवडतो. तर ज्ञानवारा लिहितात की दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, अलिंगावया लागून तयाचे अंग. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, अलिंगावया लागून तयाचे अंग. तो पहावा हे मज डोहाळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचे लीला कमळे पूजू तयाते. तयाच्या गुणाची लेणी लिहू आम्ही आपुले कानी, तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लिहू. तया संघाचे सुरवाडे मज विदेहा देह धरणे पडे, किंबहुना आवडे निरूपम. किंबहुना आवडे निरूपम. मी विदेही परमात्मा आहे, मला हात नाही, पाय नाही, डोळे नाहीत, रंग नाही, रूप नाही, आकार नाही, तरी मी शरीर धरतो. तया संघाचे सुरवाडे मज विदेहा देह धरणे पडे. मी विदेही आहे, मला देह नाही आहे. देव म्हणतो मला देह नाही आहे, तरी मी देह धरतो. तरी मी देह धरतो का. त्या प्रेमळ संताला मला भेटावंसं वाटतं. मग त्याला भेटायचं तर 2 हात कमी पडतात, मी 4-4 हात धरतो. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन आणि 4-4 हातांनी त्याला आलिंगन देतो. अलिंगावया लागून तयाचे अंग. तो पहावा हे मज डोहाळे म्हणून अचक्षुषी मज डोळे. त्या संताला, त्या नामधारकाला मला बघावंसं वाटतं. मला डोळे नसतात तर मी डोळे धरतो. हातीचे लीला कमळे पूजता येते. मला डोळे नाहीत, त्याला पाहण्यासाठी मी डोळे धरतो. माझ्या हाताने मी त्याची पूजा करतो. त्याचे गुणगान ऐकावे वाटतात, त्याची कीर्ती कानाने ऐकावी वाटते. तयाच्या गुणाची लेणी लिहू आम्ही आपले कानी, तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लिहू. इतका तो नित्य नामधारक संत देवाला प्रिय असतो. का तर नित्य नामधारक आत्मज्ञानी संत समाजात धर्म जोपासतो. समाजात धर्म जोपासतो. आणि जो समाजात धर्म जोपासतो तो देवाला अतिप्रिय असतो, कारण देवाला धर्म प्रिय आहे. शिवाय असा नित्य नामधारक आत्मज्ञानी संत नित्य नाम घेतो, नामानं स्वतः सुखी होतो, देवालाही सुखी करतो, देवाला हरिनाम खाऊ घालतो, देवाची भूक मिटवतो, देवाचं पोट भरवतो. आणि म्हणून नित्य नामधारक देवाला आवडतो. आणि म्हणून आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि म्हणून जे रात्रंदिवस हरिनाम घेतात ते देवाला आवडतात. ही देवाची पहिली आवड आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला आनंद वाटतो. कोणाचा की कुळामध्ये जी मुलं, जी मुली सात्विक असतात. मायबाबाच्या पोटी सात्विक संतान आली, मुलगा असो मुलगी असो, सात्विक संतान आली, त्याचा आनंद मायबाबापेक्षा देवाला जास्त होतो.
आपल्या पोटी सद्गुणी लेकरं आलं, आपल्या पोटी सद्गुणी लेकरू आलं, त्याचा आनंद मायबापाला जितका होतो त्याहून अधिक आनंद देवाला होतो. का तर मायबापाच्या पोटी जे सद्गुणी लेकरू आले ते सदाचारी, धर्म जोपासणार आहे. सद्गुणी सदाचारी असतं, सद्गुणी धर्म जोपासतं. आणि मग सद्गुणी लेकरू धर्म जोपासेल, धर्मामुळे समाजात सुखशांती नांदेल, समाज सुखी होईल. आणि मग देवाला समाजात सुख आणि शांतीच हवी. आणि म्हणून ज्यांच्या पोटी सात्विक संतान येते त्याचा आनंद देवाला होतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, त्याचा हरिक वाटे देवा. का तर सात्विक संतान नामधारक असते. जे नामधारक आहे ती धर्म जोपासते, देवाला हरिनाम खाऊ घालते. आणि म्हणून नित्य नामधारक सात्विक संतान देवाला प्रिय असते. आणि म्हणून नामधारक बना, नामधारक बना, नित्य नामधारक बना. रात्रंदिवस हरिनामाचा उच्चार करा, रात्रंदिवस जय जय रामकृष्ण हरी भजन करा. फायदा काय तर तुम्ही देवाचे आवडते व्हाल, तुम्ही देवाचे मित्र व्हाल. रात्रंदिवस नाम घ्याल तर देवाचे मित्र व्हाल, रात्रंदिवस नाम घ्याल देवाचे आवडते व्हाल, देवाचे मित्र व्हाल. आणि मग देवच म्हणतो की तेने श्यामा मैत्र येत कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा परवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. देव म्हणतो अरे संत अर्थात भक्त माझे मित्र असतात, यात काय नवल. पण संताचं चरित्र जे ऐकतात तेही मला प्रिय असतं. तेने श्यामा मैत्र येत कायसे विचित्र, परितयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा परवते आवडती ही निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे भक्ताचं संताचं चरित्र सांगतात ऐकतात तेही मला प्रिय असतात. संत तर मला प्राणप्रिय आहेच, संत माझा मित्र आहेच, पण संताचं चरित्र ऐकतो आणि सांगतो तोही माझा मित्र आहे, यात मोठेपण आहे. आणि म्हणून देवाची मैत्री व्हावी असं वाटत असेल तर नित्य नामधारक बना. जो नित्य नामधारक आहे तो देवाला आवडतो, तो देवाचा मित्र होतो. आणि मग देवाची मैत्री व्हावी, तुम्ही देवाचे प्रिय व्हावे, देवाचे आवडते व्हावे असं वाटत असेल तर नित्य नामधारक बना, नित्य हरिनाम जपा. नित्य हरिनाम जपल्यानं फायदा काय तर तुम्ही देवाचे आवडते होता. आणि हेच नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि म्हणतात की आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि म्हणून आजच्या अभंगात नाथ महाराजांनी देवाला काय काय आवडतंय यातली प्रमुख गोष्ट सांगितली की जो रात्रंदिवस मुखानं देवाचं नाव घेतो तो देवाला आवडतो. ही देवाची पहिली आवड आहे. मग देवाची दुसरी, तिसरी आणि चौथी या 3 आवडी नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. देवाला नामधारक आवडतात, देवाला तुळशीची माळ आवडते, देवाला गोपीचंदनाचा कपाळावरचा टिळा आवडतो, आणि देवाला वैष्णवाबद्दल असलेला तुमच्या अंतकरणातला कळवळा आवडतो. देवाला तुळशीची माळ आवडते. तुळस देवाला अतिप्रिय आहे. तो जालंधर आणि वृंदा त्या कथेकडे मी जात नाही, आता वेळ जाईल बरासा. पण देवाने ही जी तुळस गळ्यात धारण केली आहे ती वृंदा आहे. जिथं त्या वृंदेचा अंत्यविधी झाला तिथं तुळस उगली आणि देवाने शब्द दिला होता त्या वृंदेला की मी तुला गळ्यात धारण करेल. ही वृंदा तुळस आहे आणि या वृंदेला देवाने तुळशीच्या रूपात गळ्यात धारण केलं आहे. आणि म्हणून तुळस ही पांडुरंगाचा सर्वात आवडता दागिना आहे. तुम्ही आम्ही गळ्यात माळ घालावी ही देवाची इच्छा आहे. आणि जे गळ्यात माळ घालतात ते देवाला आवडतात. का तर तुळस ही देवाचा सर्वात आवडता दागिना आहे. आणि ज्यांनी आपल्या गळ्यात तुळशीची माळ
ज्याने आपल्या गळ्यात तुळशीची माळ घातली आहे तो देवाला आवडतो, त्याच्यावर देवाची कृपा होते. बायकोने गळ्यात मंगळसूत्र घातलं, नवऱ्याने बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की तिथून पुढं त्या बायकोला पोसवण्याची जिम्मेदारी नवऱ्याची असते. नवऱ्याने बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की तिथून पुढं त्या बायकोला पोसवण्याची जिम्मेदारी नवऱ्याची. तसं तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घातली की तिथून पुढं तुम्हाला पोसवण्याची जिम्मेदारी देवाची. तुमच्या भरण पोषणाची जिम्मेदारी देवावर पडते. बायकोची जिम्मेदारी नवऱ्यावर, माळ करायची जिम्मेदारी देवावर. का तर जो गळ्यात माळ घालतो तो देवाला आवडतो. तुम्ही गळ्यात माळ घाला, तुम्ही देवाला आवडाल. तुमची सगळी जिम्मेदारी देव घेईल. याचा अर्थ तुम्ही झोपुंडा असं नाही, कष्ट करा, प्रयत्न करा, पण तुमची जिम्मेदारी देव घेतो. देव तुमचा मदतनीस होतो. आमच्याकडे अशा फाजील कल्पना झाल्यात की तुळशीची माळ ही मटण बंद करण्यासाठी घालावी लागते. लोक गळ्यात तुळशीची माळ घाला म्हटले काय म्हणतात बघा तुम्ही. सप्ताहामध्ये कीर्तन संपलं की ते महाराज लोक, बाबा लोक जे काय मुख्य असतात कीर्तनकार किंवा ज्याचं कीर्तन आहे त्याचं, लोक आग्रह करतात, धरून येतात, बाबा याला माळ घाला, बाबा याला माळ घाला. एक तर जात नाहीत ते, ओढून नेलं तर मग बाबा पुढे म्हणतात, बाबा आम्ही काय खात नाहीत बा, बाबा आम्ही काय खात नाहीत बा, मग आम्हाला काय माळीची गरज आहे, आमच्या मनातच माळ आहे. आता लोकांचा असा समज आहे की मटण बंद करण्यासाठी माळ घालावी लागते. अरे मटण तर खायचंच नसते रे बाबा, मटण खाणं पाप आहे. आवडी खावया मांसा या स्वर्गाची आशा, जे करी ती पशुहिंसा, त्या पुरुषा अद्यपतन नरकवास. जो मटण खातो त्याला नरकाशिवाय गती नाही. मटण खाणारा नरकालाच जातो. नाथ महाराज बोलत आहेत, आवडी खावया मासा या स्वर्गाची आशा, जे करी ती पशुहिंसा, त्या पुरुषा अद्यपतन नरकवास. मटण खाणारा, मांस खाणारा मनुष्य नरकालाच जातो, यात वादच नाही. आणि म्हणून मटण बंद करण्यासाठी माळ नसतेच. मटण खायचंच नसतंय, ते माणसाचं खाद्य नाही आहे, शास्त्राने वर्ज्य केलं आहे. आमच्या फालतू कल्पना झाल्यात, मटण बंद करण्यासाठी माळ घालावी लागते. नाही, मटण तर खायचंच नसते. मटण बंद करण्यासाठी माळ घालायची नाही, तर माळ यासाठी घालायची, माळ यासाठी घालायची की माळ हा भगवंताचा, पांडुरंगाचा सर्वात आवडता दागिना आहे. त्याच्या गळ्यात माळ आहे, आपल्या गळ्यात माळ असावी, त्याचा आवडता दागिना आहे. आणि माळ गळ्यात घातली की आपली सगळी जिम्मेदारी पांडुरंगावर जाते, आपण निवांत राहायचं. पहिलं कारण. दुसरं कारण, तुळशीची माळ गळ्यात घालून तुम्ही जर सकाळी तुमच्या बाथरूममध्ये आंघोळ केली तर जगातील सगळ्या तीर्थाचं स्नान तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये घडतं. इतकं आघात पुण्य लाभतं. आंघोळ करताना तुळशीचं पाणी जर आपल्या अंगावर पडलं तर सगळ्या जगातल्या तीर्थाचं पुण्य तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये लागतं. हां, नाथ महाराज लिहित आहेत की होता एकची स्नान सर्व तीर्थांचे मार्जन. होता एकची स्नान सर्व तीर्थांचे मार्जन. गळ्यात माळेन तुम्ही आंघोळ केली बाथरूममध्ये, विश्वात जगात जेवढे तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला त्या एका आंघोळीने लागतं. तुळशीचं पाणी अंगावर पडावं, सगळ्या तीर्थाचं पुण्य लागतं. होता एकची स्नान सर्व तीर्थाचे मार्जन. तुळशीची माळ हातात घेऊन जप केला, भगवान श्रीहरी तुमच्यावर प्रसन्न होतो, तुम्हाला हवंय ते देतो. तुळशीचे काष्ट जपमाळ करी, त्याशी प्रसन्न श्रीहरी. नाथ महाराज. गळ्यात तुळस असेल, रोज तुळशीला पाणी घातलं, प्रदक्षिणा घातल्या, तिचं नामचिंतन केलं, अर्थात तुळशीची सेवा केली तर तुळस तुम्हाला मुक्ती देते. नामदेव महाराज लिहित आहेत, तुळशी रोपा घालिता उदक, त्याचे हरती महादोष, ब्रह्मादिका न कळे निशेष, जन्म मरण त्याशी नाही. नीट ऐका. हां, तुळशी रोपा घालिता उदक, त्याचे हरती महादोष, ब्रह्मादिका न कळे निशेष, जन्म मरण त्या नाही. काय अर्थ याचा? तुळशीला पाणी घातलं, सेवा केली, तुळशीचं नामचिंतन केलं, प्रदक्षिणा घातल्या,
तुम्हाला जन्ममरण नाही, म्हणजे तुम्हाला तुळशीने मुक्ती दिली. गळ्यात तुळशीची माळ आणि तुळशीची सेवा तुम्हाला मुक्ती देते. तुळशी वृंदावन दर्शन त्याशी वैकुंठ गमन, त्याशी लटके म्हणे कोण, त्याशी आन केशवाची. तुळशी वृंदावन अर्थात तुळशीची सेवा केली, तुळशी वृंदावन आणि तुळशीचं दर्शन घेतलं, सेवा केली, पाणी घातलं, प्रदक्षिणा घातल्या, तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होते. याला खोटं कोण म्हणेल, तर त्याला पांडुरंगाची केशवाची शपथ आहे म्हटले नामदेव महाराज. तुळशी वृंदावन जयाचे घरी, त्याशी प्रसन्न श्रीहरी, ते वर्जिले यमकिंकरी, आज्ञा आहे म्हणून या. ज्याच्या दारात तुळशी वृंदावन आहे, जो तुळशीची सेवा करतो, गळ्यात तुळशीची माळ आहे, यमानं ते घर वर्ज्य केलं असतं, तिथं कधी यम येत नाही तुम्हाला न्यायला. तुम्हाला पांडुरंग न्यायला येतो आणि वैकुंठाची प्राप्ती होते. ते वर्जिले यमकिंकरी, आज्ञा आहे म्हणून या. काय पाहिजे अजून? कळतं का तुळशी सेवा का करावी? हां, तुळस ही मुक्तिदायिनी आहे. तुळशीकरिता नमस्कार, उतरे पार संसार. तुळशीला नमस्कार केला, उतरे पार संसार. तुळशीकरिता नमस्कार, उतरे पार संसार. संसाराच्या पार उतरता म्हणजे मुक्त होता. तुळशीच्या सेवेने तुमचं पाप धुवून जातं, तुमचं पाप धुवून जातं. तुळशीचा करिता जप, नवरे पाप जन्मांतरीचे. नामदेव महाराज, नाथ महाराज लिहित आहे ते सगळं. तुळशीचा करिता जप, नवरे पाप जन्मांतरीचे. तुळशीच्या माळीने तुम्ही देवाचे प्रिय होता. तुळशीची करिता सेवा, होय देवा प्रिय तो. तुळशीची करिता सेवा, होय देवा प्रिय तो. अर्थात तुळशीच्या सेवेने, गळ्यात तुळशीची माळ घातल्याने, तुळशीचं काष्ट जपमाळ केल्याने तुम्हाला मुक्ती मिळते, वैकुंठाची प्राप्ती होते, पाप धुवून जातं, संसारात बरकत येते, देव तुमच्या घरी राहायला येतो. हां, तुळशी वृंदावन जयाचे घरी, त्याशी प्रसन्न श्रीहरी. त्याला श्रीहरी प्रसन्न असतो. लक्ष्मीनारायण दोघे तुमच्या घरात वास करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मरताना गळ्यात तुळशीची माळ असेल तर यम ज्यावेळेस तुम्हाला न्यायला येतो, तो यम चापून पाहतो याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे का. आणि तुळशीची माळ गळ्यात असेल तर यम त्या प्रेताच्या पाया पडतो आणि निघून जातो. आणि पांडुरंगाला सांगतो की देवा, तुमचं याला वैकुंठाला घेऊन जा. जयाचे गळ्यात तुळशीचे माळा, यम पद कमळा वंदी त्याच्या. तुकोबर आहे. जयाचे गळ्यात तुळशीच्या माळा, यम पद कमळा वंदी त्याच्या. मरताना यम न्यायला आला किंवा यमाचे किंकराला जिंकून न्यायला येईल, तो यम न्यायला आला आणि तुमच्या गळ्यात माळ दिसली त्याला, तर यम मागे सरकतो, तुमच्या पाय पडतो, त्या प्रेताच्या पाय पडतो, तुम्हाला न्यायला पांडुरंग येतो, यम नेत नाही. जयाचे गळ्यात तुळशीची माळा, यम पद कमळा वंदी त्याच्या. एकदा एका जागलीवर, जुन्या काळी खेड्यात जागली असायच्या. जागली म्हणजे शेतामध्ये जनावर बांधायचं आणि तिथं झोपायचं, त्याला जागल म्हणायचे. आता जागली जवळपास संपुष्टात आल्यात, दिसत नाहीत जागली फारशा. एका जागलीवर शेतमालक, जनावर असायचे, कुत्रा असायचं. रोज मालकानं जावं, कुत्र्यानं गोंडा घोळावं, मालकानं झोपावं, कुत्र्याने बाजूला बसावं किंवा झोपावं. एके दिवशी असं घडलं, कुत्रं कुठतरी सर लहर आली आणि बाहेर गेलं फिरायला जागलीवरून. आणि तेवढ्यात मालक संध्याकाळी जागलीवर आला झोपायसाठी. कुत्रं नव्हतं तिथं. मालक म्हणला गेला असेल इकडं तिकडं, जाऊ द्या. मालक आपला अंथरून टाकला बाजेवरून, झोपला. अर्ध्या तासानं कुत्रं आलं आणि मोठ्या मोठ्याने भुंकू लागलं. तर त्याने मालकाला पाहिलं नव्हतं. मालकाने तोंडावर पांघरून घेतलं, मोठ्या मोठ्याने भुंकू आलं. त्याला वाटलं कोणी तिराईत माणूस आहे, परका माणूस आहे. कुत्रं भुंकू लागलं मोठ्या मोठ्याने, त्या माणसाच्या अंगावर धावून चालले. मालकानं तोंडाचं पांघरून काढलं. कुत्र्यानं मालकाचं तोंड पाहिलं की कुत्रं लाजलं आणि मागं सरकलं. कुत्रं म्हणतो, अरे हा तर माझा मालक आहे, हा माझा स्वामी, मी याला भुंकण्याचं पाप केलं.
मी याला कसा भुंकू? कुत्रं मागं सरकलं. तसं तुम्हाला मरणसमय यम न्यायला आलाय आणि यमाने तुमच्या गळ्यात माळ पाहिली, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा पाहिला, तर यम मागे सरकतो, लाजतो त्या कुत्र्यासारखा आणि तो म्हणतो, अरे ही तर माझ्या स्वामीची चिन्ह आहेत, माझ्या पांडुरंगाची चिन्ह आहेत, माळ आणि गोपीचंद, मी याला कसं नेऊ? कुत्रं लागलं तसा यम लाजतो, कुत्रं लाजलं तसं यम लाजतो, मागे सरकतो, त्या प्रेताच्या पाय पडतो आणि पांडुरंगाला सांगतो, तुमचे तुम्ही घेऊन जा वैकुंठाला. पांडुरंग तुम्हाला वैकुंठाला नेतो. जयाचे गळा तुळशीच्या माळा, यम पद कमळा वंदित्याच्या. तुळस ही आमचा वशिला आहे. गळ्यात तुळस आहे. तुळस ही अतिशय कानाच्या जवळ असते. गळ्यात तुळस आहे, ही कानाच्या जवळ आहे. रुक्मिणी माता देवाच्या चरणात आहे, कानापासून फार लांब आहे. रुक्मिणी मातेकडे वशिला लावला. लक्ष्मी किंवा रुक्मिणी मातेकडे वशिला लावला की माते देवाला सांगा ना मला मुक्ती द्यायची. तर पायापासून कानापर्यंत जायचं जरा अवघड आहे. लक्ष्मी पायात आहे, पण तुळस गळ्यात आहे. तुळस गळ्यात आहे. मग तुळशीची सेवा केली तर तुळस कानाजवळ आहे. ती हळूच कानात सांगते देवाच्या, देवा हे माझं भक्त आहे, द्या याला मुक्ती. आणि देव तुळशीचं ऐकतो, कारण ती कानाजवळ आहे. देव लवकर ऐकू जातं. मग तुळस वशिला आहे आमच्यासाठी. तुळशीची सेवा करा, तिला पाणी घाला, नामस्मरण करा, तुळशीचं प्रदक्षिणा घाला, तुळशीची सेवा करा. तुळस आपोआप आमचा वशिला बनते आणि हळूच देवाच्या कानात सांगते, देवा ते माझं भक्त, द्या त्याला मुक्ती. देव मुक्ती देतो. तुळशीकरिता नमस्कार, उतरे पार संसार. तुळशीकरिता नमस्कार, उतरे पार संसार. तुळस तर मला संसारातून पार करते, मुक्ती देते. आणि म्हणून तुळशीची माळ गळ्यात घालायची, नाकी मटण बंद करण्यासाठी. थर्ड क्लास विचार आहेत आमच्याकडं. माळ घालणार आहे, मी काय खात नाही बुवा. माळ घालणार आहे, मी काय मटण खात नाही बुवा. अरे भल्या माणसा, मटण बंद करण्यासाठी माळ नसते. भल्या माणसा, मटण बंद करण्यासाठी माळ नसते. मग माळ कशासाठी असते? तर माळ पांडुरंगाचा आवडता दागिना आहे. माळ पांडुरंगाचा आवडता दागिना आहे, म्हणून माळ घालायची. माळ गळ्यात घातली की आमचं वजन पांडुरंगावर जातं, आम्ही रिकामे होतो. तो सगळी आमची जिम्मेदारी घेतो, म्हणून माळ घालायची. माळेचा जप केला तर भगवान श्रीहरी आमच्यावर प्रसन्न होतो, म्हणून माळ घालायची. माळ घालून आंघोळ केली आणि तुळशीचं पाणी अंगावर पडलं तर जगातल्या सगळ्या तीर्थाचं आंघोळ केल्याचं पुण्य आम्हाला लागतं, म्हणून माळ घालायची. माळ गळ्यात घातली आणि तुळशीचं नामचिंतन केलं, प्रदक्षिणा घातल्या, पाणी घातलं तर आमचं पाप धुवून जातं. माळ गळ्यात घातली तर लक्ष्मीनारायण आमच्या घरात येतात आणि नांदतात, आम्हाला बरकत देतात. माळ गळ्यात घातली तर आम्ही जन्मवरच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. माळ गळ्यात घातली तर यम न्यायला आला आणि गळ्यात माळ पाहिली आणि गोपीचंदाचा टिळा कपाळावर पाहिला तर यम आमचं अर्थात त्या प्रेताचं दर्शन घेतो आणि पांडुरंगाला सांगतो की देवा तुमचं गिऱ्हाईक आहे, वैकुंठाला न्या किंवा याला मुक्ती द्या. इतकी फायदी तुळशीच्या माळेची आहेत. आणि येड्या हो, तुम्ही म्हणता आम्ही काही खात नाही तर मटण खात नाही तर मग आता कशाला माळ घालू? अरे मटण बंद करायसाठी माळ नसते रे, मी बोललो यासाठी माळ असते. आणि म्हणून शाने व्हा. मरताना गळ्यात माळ असावी, बिना माळीचं मरू नका. मरताना गळ्यात माळ असली जिवंतपर्यंत फायदे होतात, पण मरताना फार मोठा फायदा होतो. मरताना गळ्यात माळ असेल आणि यम न्यायला आला आणि यमाने गळा चापला आणि गळ्यात माळ दिसली, यम मागे सरकतो, तुमचं अर्थात तुमच्या प्रेताच्या पाय पडतो, पांडुरंगाला लाइटनिंग कॉल लावतो आणि म्हणतो पांडुरंगा तुमचं गिऱ्हाईक आहे, याला वैकुंठाला न्या किंवा मुक्ती द्या. यम निघून जातो. जयाचे गळा तुळशीच्या माळा, यम पदक माळा वंदी त्याच्या. जयाचे गळा तुळशीच्या माळा, यम पदक माळा वंदी त्याच्या. माळ तुम्हाला मुक्ती देते, म्हणून माळ घालायची. आणि म्हणून ज्याच्या गळ्यात माळ आहे आणि कपाळावर गोपीचंदनाचा टिळा आहे, तो मनुष्य देवाला आवडतो. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. कोण कोण देवाला आवडते? जो हरिनामाचा रात्रंदिवस उच्चार करतो तो देवाला आवडतो.
ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो देवाला आवडतो, ज्याच्या कपाळावर गोपीचंदाचा टिळा आहे तो देवाला आवडतो, आणि ज्याच्या हृदयात वैष्णवाबद्दलचा कळवळा आहे तो देवाला आवडतो. हृदयी कळवळा वैष्णवांचा. आता वैष्णव कोण? वैष्णव कोणाला म्हणायचं? वैष्णव तो जया देवावरी अवघी माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. कोण वैष्णव? की ज्याची फक्त देवावरच माया आहे, बाकी कशावर नाही. अर्थात विरक्त पुरुष संत महात्मा वैष्णव असतो. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याची अवघी अर्थात सगळी माया, सगळं प्रेम फक्त देवावर आहे, बाकी कशावर नाही. ज्याला देव आणि देवाचं नाव आवडतं, बाकी काही आवडत नाही, तो वैष्णव. ज्याला देव आणि देवाचं नाव आवडतं, बाकी काही आवडत नाही, तो विरक्त असतो, तो संत असतो. आणि म्हणून वैष्णव म्हणजे संतच. वैष्णव म्हणजे संतच. हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणि मग असे जे वैष्णव संत आहेत त्यांच्याबद्दल तुमच्या हृदयात कळवळा असू द्या. संत शरणागती करा, संतांना शरण जा, संताची पाईक बना, संताचे दास बना. तुम्ही आम्ही छोटे मोठे वैष्णव आहेतच. आता जरी आम्ही संत नसलो, आत्मज्ञानी संत नसलो, तरी नामधारक आहोत. ज्याला नामाची आवड आहे तो देव आहे. तुकोबाराज म्हणतात, नामाची आवडी तोची जाणा देव. नामाची आवड आम्हाला आहे, 100% नाही तर 90% असेल, आहे आवड. आम्ही छोटे मोठे देव आहोत. आम्ही नित्य नामधारक आहोत. जो नित्य नामधारक आहे थोडं कमी पडत असेल आमचं, पण जो नामधारक आहे, आत्मज्ञानी नाही पण निदान नामधारक तरी आहे, तोही छोटा मोठा संत असतो. का तर तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, त्याच्या हृदया सांडूनी पडे भेदची साच. देवा मला आत्मज्ञान झालं नाही, आम्ही आत्मज्ञानी संत नाही आहेत, पण आम्ही नित्य नाम घेतोय. आत्मज्ञान नाही पण आम्ही नित्य नाम घेतोय. या नित्य नामाच्या बळावर आम्हाला द्वैत सोडून जातं, भेद सोडून जातं, आम्ही अद्वैतात उभे राहतो. आणि जो अद्वैतात उभा आहे तो एक छोटा मोठा संतच असतो, नामाच्या बळावर, जरी आत्मज्ञान झालेलं नसलं तरीही. म्हणून आम्ही एक छोटे मोठे वैष्णवच आहोत. आणि म्हणून तुम्ही आम्ही नामधारकानं एकमेकाचा कळवळा करावा, एकमेकावर प्रेम करावं, जीव ओतावा. संत हे खरे वैष्णव. संतावर जीव होता, संत शरणागती करा, त्यांचा नामजप करा, त्यांची सेवा करा. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. वैष्णव शब्दाचा अर्थ होतो संत. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याची अवघी देवावर माया आहे, बाकी कशावर नाही, तो विरक्त असतो, आत्मज्ञानी असतो, संत असतो. म्हणून वैष्णव म्हणजे संत. पण तुम्ही आम्ही छोटे मोठे वैष्णवच. का तर आमच्या मुखात देवाचं नाव आहे. ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे, आत्मज्ञान नसलं तरी थोडंफार अद्वैत आमच्या ते आलेलं असते. जगत परमात्मा स्वरूप पाहायला आम्ही शिकलेलो असतो थोडं थोडं. म्हणून वैष्णवावर अर्थात एकमेकावर प्रेम करा, कळवळा राहू द्या, एकमेकाला सहाय्य करा, मदत करा. संत खरे वैष्णव, पण तुम्ही आम्ही छोटे मोठे वैष्णव. म्हणून समाजावर, इतरावर प्रेम करा. आणि तिसऱ्या चरणात महाराज सांगतात की देवाला अजून काय आवडतं. तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आषाढी आणि कार्तिकी वारी चुकू नका, पंढरीला जा. जसं पंचमी आणि दिवाळी या 2 सणाला लेक माहेरी अवश्य येते. नवी सासरी गेली, नवीन मुलगी, नवीन लग्न झालं आहे, नांदायला गेली, एक 4-5 वर्ष सुरुवातीला पंचमीला आणि दिवाळीला नक्की माहेरी येते. पुन्हा जाऊ द्या, तिला वीट येतो माहेरचा, कोणी लक्ष देत नाहीत. ती लेक ब्याद वाटते, भावाला बहीण ब्याद वाटते, मायबापाला नाही पण भावाला बहीण ब्याद वाटते. माहेर तोपर्यंत जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत. मायबाप मेले की लेकीला माहेरात येण्यात इंटरेस्ट नसतो. भाऊ-भाऊजाई फारसा रोग देत नाहीत, ती तोंड माघारी फिरवते, पुन्हा माहेराला येत नाही. पण मायबाप जिवंत आहेत आणि नवीन नवरी लग्न झाले, सासरी गेली, सुरुवातीचे 5-10 वर्ष अवश्य पंचमीला आणि दिवाळीला माहेरी येते, मायबापाला भेटायला येते. तसं विठोबा रुक्मिणी आमचे मायबाप आहेत. आणि आषाढी कार्तिकी
ही पंचमी आणि दिवाळी आहे. या आषाढी कार्तिक रूपी पंचमी आणि दिवाळीला आम्ही अवश्य आमच्या मायबाप पांडुरंगाला आणि रुक्मिणी मातेला भेटायला जावं. आणि म्हणून आषाढी कार्तिकीची वारी चुकू नका, अवश्य जा. जे आषाढी कार्तिकीची वारी आवर्जून करतात ते देवाला आवडतात. तशी सगळी एकादशी करावी, एकादशी टाळू नये. जो एकादशी करतो तो भगवंताला प्राणप्रिय असतो. नाथ महाराज लिहितात की जो एकादशीचा नेमधारी मी नित्य नांदे त्याचे घरी, सर्व पर्वाचे महाशिरी एकादशी खरी पै माझी. जो नियमित एकादशी करतो देव त्याच्या घरात नित्य नांदतो, नित्य नांदतो. जो एकादशी करतो त्याच्या घरात देव नित्य नांदतो, त्याला सहाय्य करतो. एकादशी जशी माळ भगवंताला प्रिय तशी एकादशी भगवंताला प्रिय आहे. सर्व पर्वात मोठं काय असेल तर एकादशी. आणि म्हणून एकादशी करा आणि त्याला जोडून सोमवार करा, पण किमान एकादशी तरी करा. गाढवावनी चरा पण एकादशी करा, गाढवावनी चरा पण एकादशी करा. आता एकादशी किंवा उपवास या शब्दाचा अर्थ होतो, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसून राहणे. नामस्मरणाच्या रूपानं देवाजवळ दिवसभर बसून राहणं हा उपवास असतो. अर्थात दिवसभर उपवासी राहून 24 तास रामकृष्णारी नामाचा जाप करणं म्हणजे खरी एकादशी. पण एकादशीचा अर्थ आम्ही काय घेतला आहे? भाकर खायच्या ऐवजी फराळाचं खायचं, तांदळाची खिचडी खाण्याच्या ऐवजी साबुदाण्याची खिचडी खायची, आणि एकदा देवाचं नाव घ्यायचं नाही, झाली एकादशी. ती एकादशी नसते. शक्यतो उपवासी राहा, पाणी पिऊ नका, निर्जला एकादशी करा आणि दिवसभर देवाचं नामस्मरण करा, ती खरी एकादशी. पण नाही जमलं, खाऊन का होत नाही, मी म्हटलं गाढवावनी चर पण एकादशी कर. खाऊन का होत नाही, पाणी पिऊन का होत नाही, पण एकादशी करा आणि दिवसभर देवाचं नाव घ्या, थोडीफार का होत नाही एकादशी घडेल. आणि मग एकादशी नियमित करावी. एकादशी देवाला फार प्रिय आहे. एकादशी दिवशी जर मरण आलं तर मनुष्य वैकुंठाला जातो, कारण एकादशी दिवशी वैकुंठाची दारं दिवसभर उघडी असतात. आणि जो एकादशी व्रत करतो योगायोग काय सांगता? तुम्ही एकादशी व्रतधारीत योगायोग काय सांगता? तुम्हाला एकादशी मरण येईलच असं नाही, पण येऊ शकतं. वैकुंठाचे दरवाजे खुले असतात, तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होईल. आणि मग एकादशी जशी तुळशीची माळ देवाला प्रिय तशी एकादशी प्रिय. आणि मग नियमित एकादशी करा. एकादशीने अगाध पुण्य लागतं. एकादशी दिवशी अन्न खाऊ नये, कारण एकादशी दिवशी अन्न खाल्लं तर पापच खात असता, कारण एकादशी दिवशी सगळी पापं अन्नाजवळ येऊन बसतात आणि तुम्ही पाप खात असता अन्नाच्या रूपानं. म्हणून एकादशी करा, प्रत्येक पंधरवाडी करा. आणि आषाढी कार्तिकी या 2 एकादशी पंढरीला जाण्याचं चुकू नका. जो नियमित आषाढी आणि कार्तिकीची वारी करतो तो देवाला आवडतो, देवाला प्रिय असतो. आषाढी कार्तिकीचा निर्धार असू द्या, दृढनिश्चय असू द्या, टाळू नका. साधन निर्धारी आण नाही असं म्हटलंय. म्हणजे जाऊ बघू, यावर्षी करू, पुढच्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी करू, त्याच्या पुढच्या वर्षी नाही, असं नाही. नियमित आषाढी कार्तिक करा, हा निर्धार ठेवा. जो नियमित आषाढी कार्तिक करतो तो देवाला आवडतो. आणि शेवटच्या चरणात नाथ महाराज लिहितात की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. महाराज म्हणतात की असा ज्याचा नेम आहे वर सांगितल्याप्रमाणे, की जो रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करतो, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा आहे, अजूनही गालावर इतर कुठं काही मुद्रा आहेत, हृदयात वैष्णवाबद्दल संताबद्दल कळवळ आहे, आषाढी कार्तिकीची वारी नियमित करतो, हा ज्याचा दृढनिश्चय आहे, असा ज्याचा नियमित नेम आहे तो देवाला परमपूज्य असतो. देव त्याची पूजा करतो. आणि मग महाराज म्हणतात की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी. विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई.
विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. 2च मिनिटात सारांश. आवडे देवाशी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशीमाळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. मनुष्य जन्मात आहात. भगवत प्राप्तीची मुक्तीची संधी आहे. साधून घ्या. फार अवघड नाही, सोपं आहे. मुखानं देवाचं नाम चिंतन करा. रात्रंदिवस करा. नित्य नामधारक बना. रामकृष्ण हरी नामाचा नित्य जाप करा. तुम्ही देवाचे आवडते व्हाल. गळ्यात तुळशीची माळ घाला. देवाचे आवडते व्हाल. कपाळावर गंध किंवा गोपीचंदनाचा टिळा लावा. देवाचे आवडते व्हाल. हृदयात वैष्णवाबद्दल, संताबद्दल आणि समाजाबद्दल एक कळवळ असू द्या. आषाढी कार्तिकीची वारी नियमित करा. आषाढी कार्तिकीची वारी नियमित करा. हा दृढनिश्चय असू द्या. यावरील सर्व गोष्टी अर्थात रात्रंदिवस नामस्मरण, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, हृदयात वैष्णवाबद्दल कळकळ आणि आषाढी आणि कार्तिकीची नियमित वारी, या गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत तो देवाला परमपूज्य असतो. देव त्याची पूजा करतो. इतका मोठा लाभ तुम्हाला होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जगी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिहिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायापै किंकरा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम